एवढ्या उन्हाचं फिरण्याचं कारण म्हणजे हा आज रात्री जाणार आहे कळंबला. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय दगडूशेठला. दगडूशेठ, लाल महाल, शनिवारवाडा सगळीकडं. माझ्यासोबत आहे अथर्व. चाललो दादा आम्ही BMT साठी थांबणार. आज आहे 15 मे. आम्ही चाललोय दगडूशेठ, शनिवारवाडा, लाल महाल फिरायला. BMT ची वाट बघत थांबलो आता. BMT कधी येऊ शकते. गाडी तळला आलोत आम्ही. आणि तर बसच नाही अजून. तुम्हाला दाखव. हे बघा मित्रांनो, शनी मारुती मंदिरासमोर शंकर महाराजांची छानशी अशी रांगोळी काढलेली आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. जायचं कॅन्सल केलं कारण एकतर ऊन खूप आहे. बहुत गर्मी है तेरे में. गर्मी देखी कहा तूने. उन्हात या चलणं पण होत नाही. चलणं शक्यच नाही असल्या उन्हात एवढं. त्याच्यामुळं शनिवारवाडा कॅन्सल केलं. डायरेक्ट सारसबागेत चाललो होतो आम्ही. आता PMT स्टॉपला आलो. तुमच्या अथर्वच्या भाषेत शनिवारवाड्यात जायचं टळले आज या ठिकाणी. एकदा म्हणून दाखव. याचे शुद्ध लेखनच्या वया खूप आहेत. शाळेतून सांगितलं होतं याला शुद्ध लेखन लिहि, कारण अक्षर चांगलं नाही याचं म्हणून. तर रोज जे घडलेलं असतं ना तर हा लिहितो. म्हणजे समजा आता आज सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही घडलंय ते शॉर्टमध्ये थोडं 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 लिहून काढतो हा. त्याच्या शुद्ध लेखनाच्या वह्या आहेत. घरी जाऊन तुम्हाला मी एक दोन म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी. आता पुण्याला आलाय तर पुण्याच्या वयात लिहिलेलं आहे त्यांनी. नाहीतर तो असतो कळंबला. कळंबला त्याच्या 3-4 वया भरलेल्या आहेत. तर त्याच्या वया खूप आहेत. त्या वयातलं शुद्ध लेखन तुम्हाला दाखवतो मी. आता पुण्यातल्या वयाचं दाखवतो तुम्हाला. सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना. काहीतरी नाही, सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचं सारसबागेचं. काय झालं? अभिमान हवा. सारसबाग. सारसबागला आलोच होतो आता. दर्शन घेतलं गणपतीचं वगैरे.